आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साऊथ इंडियन पोंगल रेसिपी। ही पोंगल रेसिपी बनवायला अगदी सोपी, खायला खूप टेस्टी आणि खूप जास्त हेल्दी असते। पोंगल ना दोन प्रकारचे असतात, त्यातला मी नमकीन पोंगल तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि एक मिठा पोंगल देखील असतो। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया। आता कुकरमध्ये अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी तांदूळ घेतले आहेत। आता पोंगलमध्ये जेवढे तांदूळ घेतले तेवढीच मुगाची डाळ घ्यायची आहे। तर इथं छान 2 पाण्याने डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। डाळ तांदूळ धुवून घेतल्यानंतर पाणी ॲड करायचं आहे। अर्धी वाटी डाळ, अर्धी वाटी तांदूळ, तर तुम्हाला पूर्ण इथं 4 वाट्या पाणी टाकायचे, कारण जशी डाळ खिचडी बनवतो त्या पद्धतीनेच पातळसर असा हा पोंगल असतो। एकदम जशी नॉर्मल साधी खिचडी असते तसा हा पोंगल नसतो, म्हणून याच्यात पाणी थोडंसं जास्त टाकावं लागतं। 1 वाटी डाळ तांदळाला 4-5 वाट्या पाणी लागतं। पण एवढं म्हणजे परत आपण डाळ तांदूळ शिजून घेतलं ना, नंतर ही इथं ॲडजस्टमेंट करता येतं पाण्याचं। पण तरीही सुरुवातीला तुम्ही जर छान 1 वाटीसाठी 4 वाट्या पाणी टाकलं तर मऊसूद अशी इथं आपली पोंगल शिजली जाते। तर आता इथं मी पोंगलमध्ये 5-7 काळी मिरी टाकून घेतले, 2-3 हिरवी विलायच्या टाकल्यात आणि सोबतच थोडासा अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे। आता थोडीशी चिमूटभर हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि चमचाभर इथं तूप टाकून घ्यायचं। तूप टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि लो टू मिडियम गॅसवर कुकरच्या इथं 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर 4 शिट्ट्यामध्ये मऊसूद अशी आपली इथं पोंगल शिजलेली असेल। तुम्ही पाहू शकता मस्त अशी मऊसूद इथं पोंगल आपली शिजून तयार झालेली आहे। आता पोंगलचा मेन म्हणजे तडका असतो आणि ह्या पोंगलला स्पेशल तडका असतो। त्या तडक्याने ना ही पोंगल खाण्यासाठी खूप भारी आणि टेस्टी लागते। तर पॅनमध्ये चमचाभर तूप गरम करून घ्यायचं। तूप गरम झाल्यानंतर इथं अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरीची छान फोडणी बसल्यानंतर 2 चमचे हरभरा डाळ, 2 चमचे उडद डाळ आणि 10-12 काजू, 5-7 हिरव्या मिरच्या, 2-3 लालवाल्या मिरच्या आणि सोबतच 10-12 कढीपत्ते आणि ही फोडणी छान मस्त लालसर रंगावर होऊन द्यायची आणि गरम गरम फोडणी आपल्या पोंगलमध्ये टाकून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता दिसताच किती भारी दिसत आहे आणि या तडक्याने ना या पोंगलला 4 चांद लागतात म्हणलं तरी चालेल, इतकी भारी ही पोंगल खाण्यासाठी लागते। तुम्ही देखील तुमच्या घरी ही पोंगल रेसिपी नक्की ट्राय करा। आपल्या इथं संक्रांत असते त्यावेळेस त्यांच्याकडे पोंगल असतो, तर त्या पोंगलला या पद्धतीने पोंगल बनवली जाते। तर तुम्हाला कशी वाटली ही पोंगल रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा आणि तुमच्या घरी एक वेळेस ही पोंगल नक्की ट्राय करा। खूप हेल्दी आहे, तुपामध्ये बनवली आणि लहान मुलांसाठी देखील ही खूप जास्त हेल्दी रेसिपी आहे। तुम्ही तुमच्या मुलांसाठी देखील ट्राय करू शकता। मुलंच काय पण मोठे माणसं देखील आवडीने ही पोंगल खातात, कारण आमच्या घरी सर्वांनीच आवडीने खाल्ली होती। तुमच्या घरीही सर्वजण असेच आवडीने ही पोंगल खातील। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।